एव्हरीवन, मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आहे अक्षय तृतीया। दिवसाची सुरुवात खूप सुंदर अशी झाली आणि अक्षय तृतीया हा सण सगळ्यांनाच माहिती आहे। 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असतो आणि या दिवशी प्रत्येक जण म्हणजे कुठलीही शुभ गोष्ट करतात, या दिवसापासून सुरुवात करतात। सो चला, आपली तर नवीन दिवसाची सुरुवात झाली आहे। प्रत्येक दिवस खूप छान आनंदात येवो हीच आपली प्रार्थना असते। चला, आजच्या दिवशी आणि शुभ प्रसंगी आपण ही रांगोळी काढत नाही असं होत नाही। सो मस्त असं अंगण ओटा स्वच्छ करून छान रांगोळी काढली आणि उंबरठा लेपन करायला माझ्याकडे आज वेळ खूप कमी होता, म्हणजे ना सकाळी थोडासा उशीर झाला यायला त्यामुळे। आणि बघा, मस्त असं ना देवपूजा करायला घेतली, देवांना आंघोळ घातली, दिवा वगैरे लावला, फुलं आणली होते कालच। आणि काल आम्ही म्हणजे बाहेर गेलो होतो, तिकडे काही जास्त शूट नाही केलं, पण येताना आंबे वगैरे तिकडनंच येताना घेऊन आले। आणि एवढी गर्दी होती ना, बापरे, सगळीकडे खूप जास्त गर्दी होती। म्हणजे अक्षय तृतीयेचा जो बाजार असतो ना, खरं तर आंबे, खरबूज असं बरेच ज्याला जे हवं आहे ते पूजेसाठी लागतं। त्याचबरोबर कराकेळी होती आणि हा पितरांचा सण असतो असंही म्हणतात। आणि हा दिवस असा आहे ना, या दिवशी काहीही करण्यासाठी कुठलाही शुभ वेळ बघावी लागत नाही। बिनधास्त या दिवशी तुम्ही मस्त असं काहीही गोष्टी करू शकतात। चला, आता देवपूजा झाली आणि आता मी लागते जेवण बनवायला। आज पुरणपोळीचा आणि आंबारस असा मान असतो, त्यामुळे नैवेद्यासाठी इथे पुरणपोळी, आमरस, कटाची आमटी, भात, कुरडई, जे काही सगळं आपण वाळवणाचं बनवले ते अशा सगळ्या गोष्टी असतात। चला, इथे डाळ मी इथे शिजवायला लावली आहे। तोपर्यंत नेहमी मी पुरणपोळीमध्ये जायफळ, वेलदोडा, सुंठ, थोडीशी साखर असं मिक्सरला बारीक फिरवून घेते आणि त्यानंतर मी टाकत असते डाळ शिजल्यानंतर। सो त्यामुळे पुरणपोळीची चव खूप छान येते। अशी छोटी मोठी माझी तयारी इथे चाललेली होती। मुलं, मिस्टर अजून झोपले, मी थोडीशी लवकर उठले होते आणि त्यामुळेच या सगळ्या गोष्टी करायला घेतल्या। शिवांश मात्र उठला होता माझ्या बरोबरीने। आणि चला, आता इथे आंबे आणलेत आणि काल आंबे जे आणले होते ना, हापूस आंबा होता आणि इतका मस्त होता ना, म्हणजे आंब्याच्या वासावरनंच पोट भरल्यासारखं होतं। सो खूप छान आंबे होते आणि तुम्ही बघू शकतात। सो म्हटलं आता पुरण पण माझं इकडे रेडी होणार आहे, तोपर्यंत आमरस करून आहे ना, आमरस करण्यासाठी जे आंबे आहे ना ते मी पाण्यात ठेवते, कारण की असं म्हणतात की लगेच आंब्याचा रस करायचा नसतो आणि उष्ण असतात आंबे, त्यामुळे 1 ते 2 तासासाठी तरी ते पाण्यात ठेवावे, म्हणून ते ठेवले। तोपर्यंत मी पुरण किंवा कटाची आमटी अशा गोष्टींची सगळी तयारी इथे करून ठेवते। एक्स्ट्राचे काही आंबे होते तेही मी काढून ठेवले, कारण की आमरसने काय नुसतं मुलांचं पोट नाही भरणार, त्यांना आंबे खायलाही खूप आवडतात, त्यामुळे घेतानाच थोडे एक्स्ट्रा घेतले होते। इकडे मी कटाच्या आमटीसाठी कांदा, खोबरं भाजायला घेतलं होतं, गूळ कट करून ठेवला होता, दूध तापवलं होतं। अशा बऱ्याच गोष्टी ॲट अ टाईम आपल्या चालतात आणि या प्रत्येक गृहिणीचं असतंच। चला, इकडे मस्त अशी डाळ तर शिजली होती, त्यामध्ये आता गूळ घातला आणि मस्त पुरणासाठीचं डाळ आणि गूळ जे आहे ना ते शिजवायला घेतलं। प्रत्येक ठिकाणी पुरण बनवण्याची पद्धतही वेगळी आहे। मी बऱ्याच ठिकाणी बघितलं, डायरेक्ट डाळ जी शिजल्यानंतर आम्ही गुळामध्ये मिक्स करून शिजवून आणि नंतर पुरण गाळतो, तर काही ठिकाणी डाळ गाळून घेतात आणि नंतर मग गूळ मिक्स करून पुरण बनवतात, त्यामध्ये बडीशोप टाकतात। मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयेच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। चला, माझं तुम्ही बऱ्यापैकी ब्लॉग बघितला असेल, तर आता इथे पुरण रेडी झालंय। कटाची आमटी म्हणजेच आमच्याकडे त्याला सार म्हणतात, सो सार बनवायचं आहे आणि त्यानंतर आणखी काय काय बनवते ते सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे। व्हिडिओ स्किप न करता नक्की बघत राहा।
प्रत्येकाच्याच घरी आज मस्त असा आमरस पुरणपोळीचा बेत असतो आणि सगळीकडे जास्तीच धावपळ आहे, गर्दी आहे, बऱ्याच जणांचं ओपनिंग आहे आणि कुणाच्या वास्तुशांती असतं, कुणाचं लग्न असतं. या शुभ दिवशी खूप सारे चांगल्या गोष्टी असतात. चला आता कटाची आमटी झाली, भात लावला, इकडे घेतल्या मी पोळ्या बनवायला आणि माझ्या मुलांचा इतका आवाज चालला होता कारण की ते दोघांची खूप जास्त मस्ती चालली होती. अनु मामाच्या घरी गेला होता, काल आम्ही त्यालाच आणायला गेलो होतो. सो त्यालाही घेऊन आलो आणि नाशिकमध्ये इतका जास्त सगळीकडे खड्डे, ऊन, सगळं काही धूळ, त्यामुळे मीच इतके वैतागले होते. त्यामुळे मी व्हिडिओ शूट अजिबात केला नाही कारण की इच्छाच झाली नाही ते सगळं वातावरण बघून शूट करण्याची. चला पण त्याला आम्ही रात्री घेऊन आलो. यायला आम्हाला 11:30 वाजले आणि त्यानंतर सकाळी लवकर उठले, त्यामुळे माझी थोडीशी झोपेचीही गडबड झाली होती. चला आता पूर्णाचा स्वयंपाक होता म्हणून मला लवकर उठायचंच होतं आणि सण असला की लवकर आपण उठतच असतो. सो चला 12 वाजेपर्यंत नैवेद्याचं सगळं बनवून आमच्याकडे अग्नीला देतात आणि त्यानंतर एक उपवास करू त्या पितरांच्या नावाने जेवू घालायचा असतो. त्याशिवाय आमच्याकडे आंबा खात नाही. सो म्हटलं आजच्या दिवशीच आपण करून घेऊया, म्हणजे नंतर आपल्याला टेन्शन नाही आंबा खाण्याचं. सो चला आता तुमचंही असंच असेल. आणि जी काही केळी असते ना ती इथे ठेवली होती पाण्यामध्ये आणि पुरणपोळ्या मस्त अशा फुगत होत्या. सो छान पुरणपोळ्या झाल्या. त्यानंतर लगेच मी तळाईच्या गोष्टीही करून घेतल्या, जसं की कुरडया, पापड वगैरे, आणि इकडं भजीही बनवायला घेतली होती. त्यानंतर छोटे छोटे नैवेद्य बनवले. पुरणचा सगळा स्वयंपाक झाला, भजी नैवेद्यापुरती काढून झाली आणि इकडे मी आता किचनवरच पूजा मांडत होते, वरती काही मांडली नाही. आणि आमचे जे फोटो आहेत माझ्या सासू सासऱ्यांचे ते काही असे खाली काढून ठेवता येत नाही, त्यामुळे मग हे असं मांडून घेतलं आणि तिकडेही त्यांच्या फोटोसमोर नैवेद्य ठेवायचा होता. सो बघा अशा पद्धतीने आमच्याकडे फक्त केळीच मांडली जाते. कारण जर म्हणजे माझ्या सासूबाई सुवासिनी गेलेल्या असतील, म्हणजे ज्याच्या कोणी अशा सुवासिनी गेलेल्या असतील तर ते करा केळी असं दोन्हीही मांडतात. सो आमच्याकडे हे असं मांडलं जातं आणि प्रत्येकाची पूजा करण्याची पद्धतही वेगवेगळी असते. सो पाण्याने भरून ठेवतात आणि त्यावरती आंबा ठेवतात, खानदेशमध्ये खरबूज ठेवतात, तिकडे सांजोरी म्हणजे रव्याची पुरी जी असते ती ठेवली जाते. अशा प्रत्येक जसा देश म्हणजे आपला जिल्हा बदलतो, गाव बदलतं, तालुका बदलतो, तशा लगेच पद्धतीही बदलतात. आता इथे अग्नीलाही नैवेद्य ठेवायचं होता, जसं पितरांच्या याच्यामध्ये आपण ठेवतो. आमच्याकडे याला अगिरी टाकणं असं म्हणत असतात. सो प्रत्येकाच्या नावानं घास घालायचा असतो. त्यानंतर थोडंसं तूप, हळदी कुंकू, अक्षदा, दिवा सगळं केल्यानंतर मस्त अशी पूजा करायची. आणि अशा पद्धतीने हे पितरांचं जे असतं ते सगळं मी प्रत्येक वर्षी व्यवस्थित असं करत असते. पितरांमध्ये असो किंवा अक्षय तृतीयेला असो, या गोष्टी मी नेहमी करते. सो चला इथे त्यांचा फोन चालला होता आणि म्हणून मी त्यांना बडबड करत होते की तुम्ही नंतर बोला, पहिले तुम्ही हे करून घ्या कारण की त्यानंतर मला बाकीचीही कामं आहे. चला यानंतर मी ही पूजा करून घेतली. शिवांश, अनु दोघांनीही पूजा केली आणि शिवांशला आंबा खायचा होता, तर त्याला म्हटलं अरे अक्का आपल्याकडे जेवायला येणार आहे. अक्का म्हणजे त्याची आजी, अक्का आणि आप्पा असं माझ्या सासू सासऱ्यांना म्हणायचे. सो नेहमी अनुच अक्काला कारण की अनु लहान होता ना त्यावेळेस 5 वर्षाचा असतानाच माझ्या सासूबाई वारल्या होत्या आणि
त्याचं त्याच्या आजीसोबतचं खूप जास्त प्रेम होतं आणि त्याची जी अटॅचमेंट आहे ना ती खूप वेगळी होती. त्यामुळे त्याच्या आजीला तो नेहमी नैवेद्य ठेवायचं काम तोच करत असतो. सो चला, इकडे मी भजी बनवायला घेतली होती कारण की उपवास करू म्हणून यांचे मित्र आले होते जेवायला. सो म्हटलं चला पटापट आता गरमागरमच भजी बनवूया आणि यांना जेवायला वाढूया. सो इथे छान पद्धतीचं मस्त असं आमचं जेवण बनवून झालं होतं. किचनवर या दिवशी इतका पसारा असतो ना, बापरे, इतके सगळ्या गोष्टी असतात. आमरस मी खूप आधी बनवून फ्रीजमध्ये ठेवला होता, त्यामुळे आता मी निवांत होते. फक्त गरमागरम भजी काढली, आमरस, कटाची आमटी. मी यांना आमरस आवडत नाही असा पुरणपोळीसोबत, त्यामुळे त्यांच्यासाठी दूधही गरम केलं होतं. सो अशी सगळी धावपळ असते आणि एकटं माणूस असल्यावर ही धावपळ थोडीशी जास्तच असते असं तुम्हाला वाटत नाही का? माझं तर नेहमी खूप धावपळ येते यावेळेस. चला, जेवण झालं आणि या दिवशी ना प्रत्येकालाच कोणीतरी जेवायला बोलवायचं असतं. तर आत्ता काय झालं होतं, यांचे मित्र आहेत ना ते यांच्या घरी म्हणजे आमच्या घरी जेवायला आले आणि आता माझी मुलं आणि मिस्टर दोघंही त्यांच्या घरी जेवायला गेले, कारण की प्रत्येकजण या दिवशी उपवास करू जेवू घालत असतं. असं ते झालंय आणि आता मी एकटी मात्र जेवायला राहिली आहे आणि मला जोडी नाही आहे कोणी. चला आता मी जेवण करते, त्यानंतर आता किचनमध्ये एवढा सगळा पसारा पडलाय, सो तो आवरायचा आहे. आणि अजून काय होतं तेही पुढे मला माहीत नाही, मी पुढे शूट करते की नाही, पण व्हिडिओ नक्की बघत राहा. सो चला, जेवण मात्र सगळ्यांना आवडलं, मस्त झालं आहे. आणि आज आहे ना मी साडी वेअर केली होती, कारण की असं सण वगैरे कोणी असलं ना तर आपल्याला तेवढंच बरं वाटतं आणि साडीची थोडीफार सवय राहते. सो चला आता जेवण करते. तर जेवायला मी एकटीच होते, त्यामुळे मस्त अशी टी व्ही लावली आणि टी व्ही बघता बघता जेवण केलं. सो असा होता माझा आजचा दिवस. बरीच कामं पडलेली आहे, आता ती आवरते. त्यानंतर भेटूया उद्या नवीन व्लॉगमध्ये. चला बाय. आणि जेवण खरंच खूप छान झालं होतं, जे की मलाही आवडलं. आमरस पुरणपोळी तर आमचं फेवरेट आहे. सो मुलांचं आणि माझं संध्याकाळी आमचं जेवण नाही आहे, कारण की हेच आम्ही खाणार आहोत.